नमस्कार। आजकाल बाहेरचे वातावरण बदलत चालले आहेत। कधी पाऊस पडते, कधी ऊन येते, कधी थंडी वाजत असते। बाहेरचे वातावरण बदलल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर देखील होत असतो। कधी आपल्याला शिंक येते, कधी आपलं डोकं दुखायला लागते, कधी आपले नाक भरल्यासारखे वाटते, आपल्याला सर्दी होते। आजच्या व्हिडिओमध्ये याच्यावरती आपण उपाय बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। कधी कधी काय होत असते बघा, दिवसभर ऊन पडते, रात्री आपल्याला थंडी वाजायला लागते आणि पहाटे पाऊस पडत असतो। या संपूर्ण बदललेल्या वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो बघा। जेव्हा वातावरण बदलले त्यावेळेस आपल्याला डोकं दुखायला लागते, नाक व्हायला लागतात, नाकातून शिंका येतात, पूर्ण नाक असे भरल्यासारखे वाटते, श्वास घेता येत नाही, हे सर्व प्रॉब्लेम चालू होतात। या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय, उपाय काय? तर उपाय एकच, काही ॲक्युप्रेशर पॉइंट आहे ते तुम्ही प्रेस करायचे। जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल की नाक आपले गच्च आहे, नाक भरल्यासारखे वाटते, नाक आपले पूर्ण व्हायला लागले, सर्दी झाली आहे, त्यावेळेस ॲक्युप्रेशर पॉइंट प्रेस करायचे। त्यानंतर तुम्हाला लगेच आराम भेटेल। सर्वात प्रथम बघा, ताट बसायचं। कोणते ॲक्युप्रेशर पॉइंट आहेत एकदम व्यवस्थित बघा, किंवा माझ्या बरोबर केला तरी चालेल। काही ॲक्युप्रेशर पॉइंट आहेत ते आपण प्रेस केले की त्याने आपल्याला आराम भेटत असते, आपल्या नाकाला, डोक्याला त्याने आपल्याला आराम भेटते। हे कोणते ॲक्युप्रेशर पॉइंट आहेत आपण स्टेप बाय स्टेप बघूयात। सर्वात प्रथम बघा, आपले जे नाक आहे, नाकाचे दोन्ही पण साईडला दाब देणे, डोळे बंद करायचे। जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल आहात डोळे उघडे ठेवू शकता, डोळे बंद केले तरी चालतील। हे दोन्ही पण पॉइंट प्रेस करायचे, थोडासा दाब द्यायचा, दुखेल असं थोडेसे, या पद्धतीने, जास्त दाब द्यायचा नाही, थोडंसंच। दोन्ही पण हे पॉइंट जिथे आपले नाक संपते तिथे हा पहिला पॉइंट। दुसरा जो आपला हात आहे बघा, हाताचा आपला जो अंगठा आहे, अंगठ्याची तर मध्ये हा सॉफ्ट भाग आहे, तिथं प्रेस करायचे। याने आपल्याला जे कोल्ड झालेलं असतं, जे आपलं डोकं दुखत असतं किंवा आपल्याला कफ झालेला असतो, पूर्ण याने आराम भेटतो। हा आपला अंगठा आणि पहिलं बोट, त्याच्या मधला सॉफ्ट भाग आहे, त्याच्यावर प्रेस करायचं, थोडा वेळ दाबून धरायचं, या पद्धतीने। हे पूर्ण महत्वाचं आहे, त्यामुळे व्यवस्थित बघा। माझ्या बरोबर करत असेल तर तुम्हाला समजेल। त्यानंतर बघा, आपल्या ज्या भोवया संपतात थोडंसं खाली या भागामध्ये प्रेस करणे। कधी कधी काय होते, वातावरण बदलल्यामुळे आपले डोके दुखायला लागते, त्यामुळे हे डोक्यावर देखील आरामदायी आहे, या पद्धतीने। त्यानंतर दोन्ही पण भोवयाच्या मध्य, ज्या भोवया आहेत आपल्या स्टार्ट होतात तिथे मध्यभागी नाही, जिथे आपल्या भोवया चालू होतात तिथला पॉइंट प्रेस करायचा, थोडासा दाब द्यायचा, जास्त नाही। या पद्धतीने। त्यानंतर पूर्ण इथले जो पॉइंट आहे पूर्ण या पद्धतीने प्रेस करायचा, दोन्ही पण साईडला। या पद्धतीने जेव्हा जेव्हा तुमचे नाक पॅक होते, आपल्याला नाकातून श्वास घेता येत नाही किंवा आपल्या नाकातून असा कडकड आवाज येतो, त्यावेळेस ॲक्युप्रेशर पॉइंट करायचे, दाबायचे, तर लगेच तुम्हाला आराम भेटेल। हे झाले ॲक्युप्रेशर पॉइंट। जेव्हा जेव्हा आपल्याला वाटते की आपल्याला सर्दी झाली, आपले नाक पूर्ण पॅक झाले, नाक आपले दुखत असेल, नाकातून कडकड आवाज येत असेल, त्यावेळेस ॲक्युप्रेशर पॉइंट प्रेस करायचे, लगेच आपले नाक ओपन व्हायला लागेल आणि आपल्याला आराम भेटेल। एकदा नक्की करून बघा। हे तर झालं पूर्ण ॲक्युप्रेशर पॉइंटचं। आता आपण बघूया काही टिप्स। पहिली टिप, जेव्हा जेव्हा आपल्याला वाटते की आपल्याला सर्दी झाली, आपले डोकं दुखायला लागले, पूर्ण हा भाग आपला जाम झाला, त्यावेळेस बघा काय करायचे, 1 कप पाणी घ्यायचं, त्याचं अर्धा कप होऊन द्यायचं, उकळायचं पूर्ण, त्याच्यामध्ये 2 ते 3 तुळशीची पाने टाकायची आणि चांगलं पाणी उकळून द्यायचं आणि पूर्ण ते गाळून पाणी प्यायचं। तुळस ही आपल्या सर्दीवर, डोकेदुखीवर आरामदायी आहे। दुसरं म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल की आपले नाक पॅक झाले, तेव्हा आपण वाफ घ्यायची। कडक पाणी करायचं, 1 बाउल घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 ग्लास 2 ग्लास पाणी पूर्ण उकळायचं, कडक करायचं, वरून टॉवेलने आपले डोकं झाकायचं आणि पूर्ण वाफ घ्यायची। त्याने देखील आपले नाक मोकळं होण्यास मदत होईल। तसेच रात्री झोपताना तुम्ही हळदीचं दूध पिऊ शकता, हळदीचं दूध देखील त्याच्यावर आरामदायी आहे। ह्या तर झाल्या पूर्ण टिप्स आणि ह्या ॲक्युप्रेशर पॉइंट प्रेस करून याचा तुम्हाला फायदा झाला की नाही हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा।
जर आपल्या घरामध्ये कुणाला सर्दी झाली असेल, डोकं दुखत असेल, आपल्या अवतीभोवती असे कोण असेल की त्यांना हा प्रॉब्लेम असेल, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. एका व्हिडिओमुळे भरपूर जणांचा फायदा होतो. आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याचा तुम्हाला फायदा झाला की नाही. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.